हाय गाईज, चला तर आज आपण पाहूया सुकटीचं झणझणीत कालवण. त्यासाठी मी इथं थोडीशी सुकट घेतलेली आहे. त्यानंतर मी थोडासा कांदाही घेतलेला आहे आणि टमॅटो घेतलेले आहे, कोथिंबीरही पण घेतलेली आहे. त्यानंतर मी पातेलं घेतलेलं आहे एक छोटंसं, त्याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं. जिरे मोहरीची फोडणी द्यायची. जिरे मोहरीची फोडणी टाकून झाल्यानंतर त्यात थोडासा कांदा आहे तो ॲड करायचा. कांदा 1-2 मिनटं परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी त्यात टमॅटोही ॲड केलेला आहे. टमॅटो पण 1-2 मिनटं परतून घ्यायचं. माझ्याकडे वाटलेला मसाला होता तोही मी ॲड केलेला आहे. त्यानंतर त्याच्यात चटणी, लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला तुमच्याकडे असतील नसतील तेवढे मसाले ॲड करून घ्यायचे. चवीनुसार नमकही टाकून घ्यायचं आणि जी आपण सुकट होती ती धुवून मी टाकलेली आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं. आपल्याला पाहिजे कालवण तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. नंतर मी वरनं थोडीशी कोथिंबीरही टाकलेली आहे. अशा प्रकारे आपल्या इकडं सुकटीचं कालवण तयार आहे. तुम्ही ह्या भाजीला काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक, फॉलो, कमेंट करा. बाय.